राणीच्या बागेतल्या एम्फी थिएटरमध्ये भायखळ्याच्या अग्निशमन दलाचे जवान येऊन धून वाजवायचे. ही मी ऐकली आहे माझ्या भावाची. वाजवायचे आणि बॅट्समॅन बरोबर. पण मला एक संशय नेहमी येत असतो की असे प्रकार बंद पाडले की तिथली जागा अन्य कुठल्या तरी गोष्टीसाठी अवेलेबल असते. कारण आम्ही वरळीला जिथे आज एट्रियम आले तिथे खेळाचं मैदान बघायचं, तर ते अख्खं खेळाचं मैदानच नाही तिथे. त्यामुळे अशा जागा कुठे गेल्या, का गेल्या आणि त्या बंद पाडण्यामागे कट आहे. कट असू शकतो, परंतु मुंबईची हरवलेली कला आणि संस्कृती जी आहे, जसं आपण म्हणाला पोलीस बँड पायकळ्यामध्ये अग्निशमन दलाचा बँड परफॉर्म करतो आणि याच्यामध्ये लोकांचं अट्रॅक्शन असू शकते. त्यामुळे ती हरवलेली ओळख जी आहे ती पुन्हा एकदा येणाऱ्या काळामध्ये निर्माण करण्यासाठी मुंबईकरांच्या आशीर्वादाने आम्ही जरूर प्रयत्नशील असू. आणि आपण मोकळ्या जागांबद्दल म्हटलं, मोकळ्या जागांबद्दल एक थेट सरळ भूमिका आमची आहे की मुंबई शहरातल्या सर्व मोकळ्या जागा या मुंबई महानगरपालिकेनेच मेंटेन केल्या पाहिजे. ऑल ओपन स्पेसेस ते कुठल्याही प्रायव्हेट प्लेअरला, प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला, कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनला, सोशल ऑर्गनायझेशनला भाडे तत्वावर देण्यात येऊ नये. मुंबई महानगरपालिकेनेच त्याचं परिरक्षण करावं, मुंबई महानगरपालिकेनेच ते मेंटेन कराव्या, केअरटेकिंग कराव्या. आणि मग तिकडच्या ज्या नागरी संस्था असतात आणि ते त्याच्यामध्ये वॉचडॉग सारखा रोल प्ले करू शकतात की मुंबई महानगरपालिका व्यवस्थितरित्या करताय की नाही करताय. आणि त्याच्या तिथपर्यंत ते सीमित ठेवून महापालिकेच्या मोकळ्या जागा या महापालिकेच्या ताब्यामध्ये राहिल्या पाहिजेत. म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आयटीएम मॉल सारखी स्थिती ही तयार होईल.